सृष्टि के जन्म से भी पहले तेरा वास था, ये जग रहे या ना रहे, रहेगी तेरी आस्था। क्या समय क्या करे, दोनों में तेरी महानता, महानता, महानता। सीपियों की ओट में मोतियां हो जिस तरह, मेरे मन में शंकरा तू बसा है उस तरह। मुझे भरम था जो है मेरा था कभी नहीं मेरा, अर्थ क्या निरर्थ क्या जो भी है सभी तेरा। तेरे सामने है झुका, मेरे सर पे हाथ रख तेरा। सो गाईज चला, आपण निघालेलो आहे आता सिन्नरला गोंदेश्वर महादेव मंदिरात. चला, इथून 30 किलोमीटरचं लोकेशन आहे. लोकेशन लावतो आणि मग निघू. नाशिकचं नानापेठ आहे इथं, सगळं कार ॲक्सेसरीज आहे आणि बाईक ॲक्सेसरीज. नाशिकचं नानापेठ. सो गाईज रिच्ड पोचलेलो आहे आणि मंदिर बघा तुम्ही. वाव, राडा लय ओंकार. मंदिराचं नाव आहे गोंदेश्वर महादेव टेम्पल. 900 वर्ष जुनं मंदिर आहे. 900 वर्ष. आणि शिला बघा तर कसली क्वालिटीच. माझ्या मागं तुम्ही बघू शकता गोंदेश्वर महादेव टेम्पल. 900 वर्ष प्राचीन इतिहास आहे मंदिराचा. मंदिराचा एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला देतो व्यवस्थित. महाराष्ट्रातील नाशिक सिन्नर या ठिकाणी स्थित असलेले श्री गोंदेश्वर महादेव मंदिर. मंदिराचा इतिहास 900 वर्ष जुना आहे. म्हणजे 900 वर्ष जुनं मंदिर आहे. प्राचीनकालीन मंदिर आहे. तुम्ही बघू शकता. मंदिराचा डिटेलमध्ये तुम्हाला ब्लॉग इथे दिसेल. सो अजिबात स्किप करू नका व्हिडिओ. मुख्य द्वार, मंदिरातून प्रवेश, म्हणजे तिकडून पण प्रवेश आहे, इकडून पण प्रवेश आहे. मंदिर इतकं प्राचीन आहे ना, खरंच भरपूर प्राचीन मंदिर आहे. मंदिरावरचे शिल्प बघू शकता तुम्ही, इतकी प्राचीन आहेत ना. खरंच 1000 वर्ष जुनं प्रतिकृती, 1000 वर्ष जुनी प्रतिकृती. आणि समोर बघा महाशिवलिंग आणि मंदिराचं गाभार आहे बघा कसं आहे. प्राचीन काळातलं सगळं एशियंट इंडिया. शेवट समोर इथे एक प्रवेशद्वार आहे. इथे एक प्रवेशद्वार आहे. भरपूर प्राचीन आहे. भरपूर प्राचीन मंदिर आहे. एकदा तरी व्हिजिट द्या. सिन्नर, नाशिक सिन्नर येथे गोंदेश्वर महादेव टेम्पल. आणि फक्त कॉरिडॉर ना, बाकीचं बाहेरचं पण इतकं मस्त आहे ना, खूपच भारी. एकदम म्हणजे मंत्रमुग्ध होताल तुम्ही. भरपूर जुनं मंदिर आहे. भरपूर जुनं. आणि समोर माहिती भीमाशंकरचं होय, जाऊन आलोय की समोर. आणि इकडे बघा इथे एक मंदिर आहे आणि नंदी महाराज. बाकी इथे एक शिवलिंग आहे. रूम केले ना, रूमवर लगेच ते इकडच्या साईडला तुम्ही बघायला गेले तर इथे एक मंदिर आहे. मंदिराच्या चारही साईडनी एक छोटे छोटे मंदिर आहे. इकडे पण आणि समोर तिकडे एक सभा मंडप पण पाहू शकता तुम्ही. मंदिराच्या चारही बाजूनी एक छोटे छोटे मंदिर आहेत चारही साईडनी. कॉरिडॉर बघू शकता, मजबूत मोठं कॉरिडॉर. दुर्दैव फक्त एवढंच आहे की हे पहा
प्राचीन मूर्त्या तोडण्यात आलेल्या आहे. जसं की आपल्या घरापाशी बुलेश्वर टेम्पल जवळ, जसं का माझ्या पाहण्यात मी फक्त बुलेश्वर टेम्पललाच पाहिलेलं आहे की शिलाकृती बाहेरच्या तोडलेल्या आहेत. तरी पण 900 वर्ष झाले मंदिराला, पण मंदिर आहे तसं उभं आहे. तसं भगवा आपली शान, आपली आन बान शान. हे मंदिर आपल्या ज्योतिर्लिंगच्या प्लॅनमध्ये नव्हतं, पण काल दादानी मला इथला ॲड्रेस सांगितला की तू येतोय ते इथं पण जाऊन ये, खूप भारी आहे म्हणून. त्याने पण गुगल केला असेल. ॲक्च्युली सीन असं आहे, आपण जी यात्रा करतोय त्यात आपले बॅकबोन, आपले बंधू, आपले मित्र, कंपनी फोनवर मेसेजवर सांगतात आहे तू इथं जा, तू तिथं जा, हे पाहण्यासारखं आहे, ते पाहण्यासारखं आहे, दाखवण्यासारखं आहे. म्हणजे यात्रा दोघंच करतोय, पण मागून बॅकबोन भरपूर जण आहेत, सपोर्ट भरपूर जणांचा आहे, त्यांच्या जीवावर चालू आहे एवढं सगळं. सो अजून मंदिराचं जरा परिसर अभ्यास घेऊ, माहिती घेऊ, कारण माहिती नाही इथली काहीच मला. फक्त मंदिराचं नाव 900 वर्ष जुनं मंदिर आहे एवढंच थोडीफार माहिती आहे. लोकल कोण भेटलं तर त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊ, म्हणजे तुम्हाला पण यायला सोयीस्कर पडेल. डिटेलमध्ये ॲड्रेस वगैरे मी डिस्क्रिप्शन लिंकमध्ये टाकून देतो की नक्की कुठे आहे, काय टायमिंग वगैरे कसं काय सगळं टाकून देतो. डू विजिट, एकदा नक्कीच या, कारण इतकं भारी आहे ना, मंत्रमुग्ध होऊन जाताल तुम्ही. खरंच भारी या. तरी पण पाहू शकता तुम्ही, एकदम पेशंट, एकदम म्हणजे तिथलंच तुमचं मन खुश होणार बघूनच. इतकं भारी व्ह्यू आहे. तुम्हाला एक सिनेमॅटिक पण देतो मी, सिनेमॅटिक चेक करा तुम्ही फक्त आता. मंदिराची सुंदरता तुम्ही बघू शकता. मंदिराची सुंदरता हे बघितलं का, पॉवर बँक कसले फुगले. RDX चालाय, चालता बोलता RDX हे कधी बी फुटू शकते. पण सीन असं आहे की फोनला चार्जिंग नाही आहे आणि माझ्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. मला चार्जिंग हवी आहे कारण मला शूट करायचं आहे. एवढ्या लांब आलो आहे मी, काहीतरी आउटपुट भेटलंच पाहिजे. सृष्टि के जन्म से भी पहले तेरा वास था, ये जग रहे या ना रहे, रहेगी तेरी आस्था. क्या समय क्या करें, दोनों में तेरी महानता, महानता, महानता.
मुझे भरम था जो है मेरा था कभी नहीं मेरा. सो गाईज, मंदिर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा नक्की तुमच्या मित्रांना. आणि कुणाला ते पाठवायचं असेल त्यांना शेअर करा. सांगा सिन्नरमध्ये गोंदेश्वर महादेव टेम्पल एक नंबर आहे, जाऊन पहा. म्हणजे मंत्रमुग्ध होऊन जाताल तुम्ही, इतकं भारी टेम्पल आहे. सो अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांना जे इकडचे असतील, ज्यांना जे महादेवाचे खरंच भक्त असतील, फिरायसाठी इच्छुक असतील, त्यांच्यासाठी बेस्ट प्लेस आहे. बेस्ट प्लेस म्हणजे इतका पीस ऑफ माइंड होतं. नाही तर जवळपास मी 2-3 वाजता इथं आलो. ब्लॉग एडिट केला मी अख्खा एक माझा. आणि मग इथं मस्त शूट, आपला ब्लॉग शूट केला. इतकं भारी वाटतंय ना, इतकं प्रसन्न वाटतंय. आणि आता सनसेटची वेळ झालेली आहे, त्याच्यामुळे 4 चांद लागलेले आहेत. तुम्ही एक सनसेट बघा एकदा. हे बघा सनसेट कसं आहे. सनसेटमध्ये मंदिर असं सुवर्ण दिसतंय, सुवर्ण. आता ते कॅमेऱ्यात अनुभवता येते का नाही माहीत नाही, पण डोळ्यांना अनुभवता येते. हे बघा सुवर्ण टाईप दिसतंय. म्हणजे इतकं भारी वाटतंय ना, खरंच खरंच खूप भारी वाटतंय. म्हणजे ना मंदिराची सुंदरता आहे ना, शब्दात सांगूच शकत नाही. डोळ्यांनी एक्सप्रेस करू शकता तुम्ही, इतकी सुंदरता आहे. आणि समोर डोळ्यात बघण्यात आणि व्हिडिओत बघण्यात फरक असतो. त्यामुळे एकदा नक्की व्हिजिट द्या. गोंदेश्वर महादेव टेम्पल, सिन्नर, नाशिक, महाराष्ट्र. मी डिस्क्रिप्शन लिंकमध्ये सगळं टाकून देतो, नक्की या. कम योर चल. सेकंड चाटू नको. सेकंड हां चाटू आहे का तू बी? दर सेकंड आहे दे ना. बाकी बघा खारुताईत पण आहे तिकडं. म्हणजे एकदम वाईब्स वेगळ्या टोटल. सो गाईज, टाईम टू गो भीमाशंकर. मी म्हणणार होतो टाईम टू गो होम, पण नाही. आज ॲक्च्युअलमध्ये घरी जायचं होतं, पण आपण जरा एक दिवस लेट चालू आहे. त्याच्यामुळे आपलं भीमाशंकर 4थं ज्योतिर्लिंग, आपल्या यात्रेतलं शेवटचं आणि 4थं ज्योतिर्लिंग श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग राहिलेलं आहे. ते उद्याच्या व्हिडिओमध्ये कवर होऊन जाईल. सो ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. मंदिर कसं वाटलं ते पण कमेंट करून नक्की सांगा. आणि जसं इतके दिवस प्रेम देत आला आहे तुमच्या भावाला, तसंच प्रेम देत राहा. तुमचा भाऊ अजून भारी भारी व्हिडिओज आणि भारी भारी ट्रॅव्हल्स आणत राहील. सो आता निघायची तयारी करतो. कुठं काय जातोय बघत राहा, कशी काय जर्नी बघत राहा. फोटोशूटसाठी मजबूत लोक येतात तिथं. बघा आता कसं व्ह्यू आला असता सनसेटमध्ये. दृश्य बघा. आणि गाईज समोर सूर्यदेव आणि त्याच्याच अपोजिट चंद्रदेव. म्हणजे हे जे आहे ना आपल्या डोक्याच्या खरंच बाहेरचं आहे. म्हणजे माणसाने किती जरी सायन्स हे केलं ना तरी प्रकृतीच्या आणि देवाच्या पुढं नाही जाऊ शकत. म्हणजे वेगळंच गणित आहे. माणसाच्या समजेच्या परे, म्हणजे विचाराच्या परे माणूस विचार पण करू शकत नाही. माणसाचा विचार जिथं संपतो तिथं महादेवाचे सूत्र चालू असतात. जय श्री महाकाल. चला टाइम टू गो. सनसेटमध्ये खरंच भारी व्ह्यू येतोय राव. पण सीन असं आहे, आपल्याला अजून 200 किलोमीटरची जर्नी पार करायची. रात्रीच्या अंधारात ट्रॅव्हल करणं योग्य नाही, नाही का, जीवासाठी आपल्या. त्याच्यामुळे आपण एवढं व्ह्यू सॅक्रिफाईस करतोय. कारण काय सीन आहे, सेफ जर्नी सेफ झाली पाहिजे आपली. बाकी काय नाही, व्ह्यूज येत राहतील, नजारे दिसत राहतील, पण माणूसच नसल्यावर काय करणार. त्यामुळं सावकाश, एकदम सावकाश निघतो. 170 किलोमीटर आहे. 2 ते 3 तास लागू द्या, काय सीन नाही, हळूहळू जायचं. अंधार अवॉइड करतोय आम्ही, रात्रीचं ट्रॅव्हल त्यामुळेच अवॉइड करतोय की रात्रीचं कसं विजिबिलिटी कमी होते ना. त्याच्यामुळं परत 2 व्हीलरवर आपण नॅशनल एक्सप्रेसवे, त्यामुळं जेवढं उजेडात फिरता येईल तेवढं पॉसिबल तेवढं फिरतो. बाय द वे, सो चला, मंदिर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ लाईक, शेअर, कॉमेंट सगळं करा. इथून आपण निघालेलो आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंग, आपलं यात्रेतलं शेवटचं ज्योतिर्लिंग. ते तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये दिसेलच. सो व्हिडिओ कंटिन्यू करा, अजिबात स्किप करू नका. सो धन्यवाद. जय श्रीराम, जय श्री महाकाल. कुठे काय तुम्ही आतूच तर सर की कुठे. सो गाईज काळी चिमणी
कोण आहे का जब्या आपल्यात जब्या आहे का कुणाला पोरगी पाटा नाही पतंगी सारखी शिफ्ट नाही. पतंगीवाली शेपटी लागते का त्याला काळ्या चिमणीची राख टाकायची लगेच पोरगी पटली कायच्या काय पिक्चर आरशात बघते. आरशात बघते फिदी फिदी हसते उठून गेला आता. हो चला मंडळी नेक्स्ट ज्योतिर्लिंग बिगिन्स भीमाशंकर ज्योतिर्लिंग. आता इथूनच आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंग आपल्या यात्रेतलं सर्वात शेवट पुण्यातलं भीमाशंकर ज्योतिर्लिंग. इथून 170 किलोमीटर्स लांब आहे. लवकरात लवकर जायचा प्रयत्न कराल. तिथं हॉटेल स्टे बघायचा सकाळी मंदिराचं दर्शन वगैरे करायचं आणि मग बघूया कसं काय. स्टेटून बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करून टाका. महादेवाच्या कृपेने आपलं जन्माला येणं सफल झालेलं आहे. 23व्या वर्षात 4 ज्योतिर्लिंग कंप्लीट झालेले आहे लागोपाठ. आणि म्हणजे काय माझ्याकडे शब्दच नाही हो बोलायला. खरंच शब्द नाही बोलायला. सो चला निघूया. 170 कवर करायचं आहे. तिथून परत 200 घरचं कवर करायचं आहे. म्हणजे आपल्या जर्नीतलं ऑलमोस्ट 400-500 किलोमीटर राहिलेलं आहे. 1,500 किलोमीटर ऑलरेडी गाडी चालवलेली आहे आपण. अजून 400-500 म्हणजे 2,000 किलोमीटर आपलं कंप्लीट होईल. लवकरच अयोध्या पण गाजू आपण. एवढं रेस्ट घेऊ आणि अयोध्या पण गाजू. सपोर्ट असाच ठेवा फक्त. अजिबात लॉक स्क्रिप्ट नका करत जाऊ मिस नका करत जाऊ. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि मंडळींना पण सांगा तुमच्या मित्रमैत्रिणींना. बोलताना जरा अडकतोय कारण हे बॅगीचं ओझं आहे त्यामुळे मला दम लागतोय बोलताना. ॲक्च्युली सगळ्यांसाठी हितचिंतकांसाठी प्रसाद दोरे वगैरे असं भरपूर त्या बॅग येते ओझं झालेलं आहे त्याच्यामुळे. सो मित्रमंडळीला सगळ्यांना सांगा की भाऊ असा फिरतो. सबस्क्राईब करा भावाच्या चॅनलला सपोर्ट करा. सो चला निघूया. आता आपण आहे नाशिक हायवेवर आणि समोर डोंगराची व्ह्यू बघा. वॉटरफॉल असणार आहे इथं पावसाळ्यात. आता नाही पाऊस आहे. आता सध्या आपण आहे डॉक्टर भानुदास डेरे आयुर्वेदिक महाविद्यालय अँड हॉस्पिटल नाशिक हायवे. लिप्स आहेत ना लिप्स होटे आहेत ना असे जय जय करायला लागलेत. खूप लिप बाम लावला पाहिजे असं. सवय नाही तसलं काय वॅसलीन लावतो आपला असं ओके घरगुती उपाय. लिप बाबन फेप बाम कोणी सांगितलंय धंदा. चला अंधार पडायला लागलाय त्याच्यात आपल्याला गेलं पाहिजे. भीमाशंकर अजून 160 किलोमीटर लांब आहे. ट्रॅक्टरमध्ये जायचं का लय लवकर पोहोचलो आपण. आणि आत्ता आपण भीमाशंकरमध्ये म्हणजे ऑलमोस्ट पोचलो पण नाही आहे. 10 किलोमीटर राहिलेलं आहे. त्याच्या आधीच हॉटेल नटराज रिसॉर्ट्सला थांबलेलो आहे. जेवण करतो. जर असेल स्कीममध्ये तर इथंच हॉटेल बुक करूयात. इथं कारण सीन आहे सगळा सीन राहायचा वगैरे रिसॉर्टच आहे. सो बघू कसं काय होतं. पहिलं खाऊन घेऊ आणि मग पुढचं बघू. 10-10:30 वाजले. भीमाशंकरमध्ये हॉटेल बुक केलं आपलं नटराज. आपल्या पाहुण्याचंच हॉटेल आहे शिंदे म्हणून. तिथं हॉटेल बुक केलेलं आहे. 1 नंबर आणि जेवणाची क्वालिटी पण लय भारी आणि रूम पण भारी. सेकंड फ्लोअर नाही. चला 207 नंबर रे. हा रूम भारी आहे. 207 ही रूम आहे आजची शेवटचा हॉटेल स्टे आणि आपला बस उद्यापासून घरी झोपायचं आता. हॅलो पोचलो म्हणून सांगा त्याला. कुठं? भीमाशंकरला. हा ठीक आहे. तसंही फक्त पोचलो जेवलो बस. जास्त कोऑर्डिनेशनच पाहिजे. फ्रेश वगैरे होतो पहिला. डोळे तर बघ कसले झालेत बाबू. हा ना अर्लेच लाल झाले डोळे. काय कळा ना काय विषय नक्की. सगळा अवतार खराब झालाय रे देवा. 4 ज्योतिर्लिंग झाले.
झाले म्हणजे उद्या होतील 4. मला तर वाटतं आता अख्खी केस ही वरची सगळी खराब झाल्यात. सगळं हेअरकट मारून बारीक करून टाकतो. बाकी डोळ्याचं पहिलं बघतो नक्की काय आय ड्रॉप आयकोल वगैरे ते एक घ्यायला लागेल. जरा ते डोळे असे टमाटेगत सुजलेले आहेत. असे डोळे बारीक झाले त्यांचं साईडचं सुजलेले. चालायचंच काय सीन नाही. सीन असं आहे आम्ही जिथं हॉटेल स्टे आहे आमचा तिथं माझ्या सिम कार्डला अजिबात रेंज नाही. ओनली जिओला रेंज आहे. माझे दोन्ही सिम कार्ड एअरटेल आहेत. त्यामुळे माझे दोन्ही फोन बंद आहेत सध्याला. तर मला कोण कोण फोन करत असतील काय माहिती. आता काय विषय नाही. त्यांना पण माहिती आहे महादेवाच्या दरबारात आहे भाऊसाहेब असणार. विचार करा की 1600-1700 किलोमीटरची जर्नी इतकी सेफ पार पडली. म्हणजे एक पण कांड झाला ना रस्त्यात काहीच विषय नाही. म्हणजे कसलाच काय विषय नाही. नाही तर चालता हडपसरला चालता 4 भांडणं होत्यात आमची. पण एवढं 1600-1700 किलोमीटर जाऊन आलो. कसलाच त्रास नाही. कसलाच गाडीचा पण 1% पण त्रास नाही. हे झाला टाइमपास. 12 वाजले टी व्ही बघत बसलो लाजा नसल्यागत. सो डन फॉर द डे. आजसाठी एवढंच. आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. उद्याच्या व्लॉगमध्ये भीमाशंकराचं पूर्ण डिटेल व्लॉग येईल आणि आपलं शेवटचं ज्योतिर्लिंग असेल ते. सो अजिबात स्किप करू नका सिरीज. आणि जे नवीन आहेत पहिल्यापासून सिरीज बघा म्हणजे तुम्हाला कळेल नक्की कुठनं सुरुवात केली आणि कुठे एंड करतोय आपण. सो आजसाठी एवढंच. आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करा आणि नक्की सांगा. सो बाय बाय. गुड नाईट. जय श्रीराम. जय श्री महाकाल.